नागपूर महानगरपालिकेच्या विरोधात काँग्रेसनं आज महाएल्गार मोर्चा काढला। शहरातील विविध समस्यांना घेऊन काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं असून सध्या महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। नागपूर शहरातील घाणीचं साम्राज्य वाढलं असतानाही पालिका प्रशासन स्वच्छता राखण्यास पूर्णपणे असक्षम असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केलाय। शहरातील खराब रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधांच्या अभावावरून काँग्रेस आक्रमक झालीय। आंदोलकांनी पालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ बाहेर काढत पालिका परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला। काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी यावेळी प्रशासनाला सणसणीत इशारा दिला। ते म्हणाले, शहरातील प्रश्न 24 तासात मार्गी न काढल्यास पालिका आयुक्तांच्या घरासमोर कचरा नेऊन टाकणार। पालिका प्रशासनाविरोधात काँग्रेसचं हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। मनात त्रस्त जनता आलेली आहे। आपण बघू शकतो की प्रशासकाने नागपूरचा विल्हेवाट लावलेला आहे, सत्यानाश केलेला आहे। मूलभूत सोयीसुविधाचा दिवाळीच्या पहिले पण काही सुधारणा झाली नाही। त्याच्यावरतून हे लोक गोरगरीब ठेलेवाल्यांना, हातगाडीवाल्यांना एक कारवाई करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत। तिच्या विरोधात आज आम्ही त्या मोर्चामध्ये उभारलेला आहे। तुम्ही बघू शकता हा प्रशासकीय राज आहे की गुंडराज आम्हाला समजतच नाही। आम्ही आमच्या मागण्या ठेवायला आतमध्ये चाललो होतो तर पोलिसांचा हातभार त्यांनी वापरून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलेला आहे। तर याच्यावरून तुम्ही प्रशासनाची मानसिकता समजू शकता की लोकांप्रती त्यांची काय मानसिकता आहे। महाराष्ट्र हे भाजप शासित आहे, तर त्यांच्या ऐकण्यावरच प्रशासक काम करत नाही। जे काही होतं त्यांच्या ऐकण्यावरच होतं आणि काही खासगी लोकांना वाचवण्यासाठी हे काम करत हे झडपच्या हिटलरच्या शासन चालू आहे आणि गुंडराज चालू। ज्या प्रकारे आम्हाला बाहेर उभं ठेवलं आहे, आतमध्ये येऊ नये, तुम्ही त्या प्रकारे प्रशासकाची मानसिकता समजू शकता। एजीटीपी विभागात दलाली दिल्याशिवाय होत नाही। त्याच्या व्हिडिओ क्लिपिंग, ऑडिओ क्लिपिंग आहे की यांचे कसे एजंट महानगरपालिकेच्या प्रशासनाचे जनतेचे पैसे उकळत आहे। फायरची एनओसी घ्यायची असेल तर पैसे, मॅप सँक्शन करायचं असेल तर पैसे, कचरा कंपनीला लोकांचा कचरा तर लोकांकडनं पैसे। आणि जर एवढा भ्रष्टाचार या प्रशासनाच्या काळात असेल आणि जनतेचे मूलभूत प्रश्न ज्याच्यासाठी लोक तडफडत आहेत, जनता त्रस्त आहे कचऱ्यामुळे। अचानक आत शिरले, पालिका आयुक्त आहे का ते? पालिका आयुक्त आहे का? जाण्याचा प्रयत्न केला, पालिका आयुक्त आहे का? पालिका आयुक्त येतील, त्यांना यावं लागेल, जनताच्या रोषाला सामोरे जावं लागेल। नागपूर शहरातली जनता हवालदिल झाली आहे। दिवाळीच्या तोंडावर कचरा लोकांच्या घरासमोर आहे, गटर लाईन तुंबलेले आहे। अमृत योजनेमध्ये ज्या लाईन टाकल्या त्या खोदल्या लोकांच्या घरात धुळीचं साम्राज्य आहे। आणि अशा रीतीनं मोठ्या बिल्डरांचं काम करणं, लहान माणसांना त्रास देणं, नुसता भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये आहे। आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला। आज जर आयुक्तांनी याच्यावर निर्णय घेतला नाही आणि केला तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकण्याचं काम आम्ही करू। आम्ही गुगल लोकेशन सहित सांगितलं की कचरा कुठे आहे, गड्डे कुठे आहे, परंतु तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर याचा जाब या आयुक्तांना द्यावा लागेल। आणि म्हणून आज आम्ही दिवाळीच्या दिवशी यांना सांगायला आलो, उद्याचं लक्ष्मीपूजन आहे। जर शहरातली व्यवस्था 24 तासात सुधारवली नाही, गुंडागर्दी यांचा हरीश राऊत नावाचा अतिक्रमणचा अधिकारी गरीब ठेलेवाल्यांचे सामान जप्त करून खंडणी वसूल करतो, लोकांकडनं पैसे घेतो, फायरमध्ये एनओसी द्यायचे पैसे लागतात, टाउन प्लॅनिंग सँक्शन करायचं टाउन प्लॅनिंग मध्ये पैसे लागतात। NTV न्यूज मराठी, नागपूर।